नमस्कार. आज आपण नैवेद्यासाठी भोगीची भाजी बनवतोय. त्यासाठी आपण इथे कोणकोणत्या भाज्या घेतल्या बघूया. वांगी घेतले, घेवडा घेतलाय, गाजर, हरभरा, पावटा, बटाटा, वाल आणि वाटाणा या 7 ते 8 प्रकारच्या आपण भाज्या घेतलेल्या आहे. आता आपण ही भाजी करायला घेऊया. हे मसाले आपण फोडणीतच घालणार आहे. मी तर आता कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घाला, पण थोडं ह्या भाजीला तेल जादा लागते, हिरव्या भाज्या आहेत त्यामुळं. आपण आता तेल गरम झालं की त्यामध्ये फोडणी करून घेऊया. मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. इथे मी मोठे 2 कांदे चिरून घेतलेले बारीक. आता मी यामध्ये कांदा घालते. आणि ठेचलेला थोडासा लसूण. हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं. कांदा परतून चांगला घ्यायचा आणि मग याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा. हा धने पावडर घालते. हा गरम मसाला घालते. हळद पावडर घातली. असं छान परतून घ्यायचं सगळं. थंडीमध्ये भाज्या ह्या खूप छान मिळतात, त्यामुळे ही अशी मिक्स भाजी करून खायची. भोगीच्या नैवेद्यासाठी पण आपण हीच भाजी देवाला नैवेद्य म्हणून दाखवतो. कांदा आपला चांगला भाजलेला आहे. भोगीची भाजी आहे म्हणून थोडा तिळाचा कूट घातला आहे. आता आपल्याला एक एक भाजी यामध्ये घालून घ्यायची. या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. भाजीचे प्रमाण हे कमी जास्त झालं की चालते. तुम्हाला जी जास्त आवडते ती भाजी त्यात घातली जास्त तरी चालते. या पद्धतीने तुम्ही भाज्या घालून छान परतून घ्यायची. मसाल्यांचं प्रमाण थोडंफार कमी झालं तरी चालते. भाजीला आपली स्वतःची अशी छान चव येते. आपण आता असं छान पद्धतीने परतून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर घालून घ्या. मीठ टाकायचं तुमच्या आवडीनुसार, कमी जास्त मीठ घालून घ्या. आता लाल तिखट टाकून छान आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं. तिखटही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता.
मी याच्यामध्ये आणखीन थोडंसं तिखट घालून घेते आणि आपण हा छान अशी परतून घ्यायची आता भाजी. नंतर आपल्याला याच्यामध्ये ओल्या नारळाचा किस घालायचा आहे, खोवलेलं खोबऱ्याने खोबऱ्याने छान चव येते. थोडा दाण्याचा कोटी आपण घालू. त्यामध्ये मी गरम पाणी घातलं म्हणजे भाजी पटकन शिजते. आपण याला आता झाकण ठेवून 10 मिनिटं तरी आपण शिजायला ठेवूया. पण आता ही भाजी चेक करून बघूया थोडी शिजले का. म्हणजे मी पाणी अजून थोडं ॲड केलेलं होतं, गरम पाणी. शिजायला ठेवली की हलवून बघायचे 1-2 वेळा, खाली लागत नाही. आपण आता ही शिजले का बघूया. शिजले चांगली. अजून 1-2 मिनटं आपण याला झाकण लावून शिजवूया. अशा पद्धतीने आपली ही छान भाजी शिजून तयार आहे. तेल वगैरे व्यवस्थित ह्याला बरोबर झालेलं आहे. वास पण मसाल्यांच्यामुळे छान सुटला आहे. जास्त मसाले घालायचे नाही भाजीला, कमीच घालायचे. अशा पद्धतीने आपली इथं भाजी तयार झालेली आहे बघा. आणि हा नैवेद्यसुद्धा आपण भोगीसाठी देवाला दाखवण्यासाठी तयार केलेला आहे. भाकरीवर हे अशा प्रकारे चटण्या वगैरे घालून हा नैवेद्य आपण देवाला दाखवणार आहोत. भाजी अशा प्रकारे छान होते, चवीला पण खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा भोगीची भाजी आणि आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.